गुड मॉर्निंग मित्रांनो. नफा तोटा या प्रकरणातील राहिलेली उदाहरणे आज आपण घेणार आहोत. आता बघा, आपण 5 प्रकारचे नमुने बघितले. आता 6वा नमुना. 6व्या नमुन्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितले, एका विक्रेत्याने 2 भ्रमणध्वनी संच प्रत्येकी 4950 प्रत्येकी म्हणजे काय, एक 2 भ्रमणध्वनी संच होते, त्याच्यापैकी एक 4950 ला आणि दुसरा पण 4950 ला विकला. तेव्हा त्याला एकाच खरेदीच्या 10% नफा झाला. म्हणजे काय, 4950 ला एक विकला का, तेव्हा त्याला 10% नफा झाला एकामध्ये, आणि एकामध्ये त्याला 10% नुकसान झाले. बघा खाली काय दिले त्याने, खरेदीच्या 10% नफा झाला आणि दुसऱ्यामध्ये 10% तोटा झाला. म्हणजे असं समजा की एक भ्रमणध्वनी संच त्यानं 5000 घेतला होता आणि 4800 रुपयाला घेतला होता. मग साहजिकच जो 4800 रुपयाला घेतला तो 4950 ला विकला, तेव्हा त्याला नफा होणार आहे. आणि जो 5000 ला घेतला होता तो 4950 ला विकला, म्हणजे त्याला त्या ठिकाणी तोटा होणार होता. अशाच प्रकारे 2 भ्रमणध्वनी संच त्याने वेगवेगळ्या किमतीत खरेदी केले होते. विकताना मात्र त्याला दोन्ही पण सेम किमतीमध्ये विकले, आणि सेम किमतीमध्ये विकल्यानंतर त्याला एकामध्ये 10% नफा झाला तर एकामध्ये 10% तोटा झाला. आपल्याला त्यांनी काय विचारलं की मग ह्या जे संपूर्ण व्यवहार झाला, या व्यवहारामध्ये त्याला एकूण नफा झाला का तोटा झालाय, हे आपल्याला त्यांनी काढायला सांगितले. तर आता मित्रांनो बघा, ह्याच्यामध्ये पण सूत्र वापरायचं नाही, काय नाही, गणित फक्त दिसायला मोठे आहे. एकदम शॉर्ट मध्ये सांगतो कसं सोडवायचं. आता 4950 ही त्याची विक्री किंमत आहे. आलं लक्षात, 4950 ही त्याची विक्री किंमत आहे. मग कोणताही एक पकडा, 4950 ला 10% प्रॉफिट झालेलं पकडा किंवा 10% लॉस झालेलं पकडा. असं समजू आपण की आता 4950 ही जी किंमत आहे, ही जो सांगितलं ना, जो कमी किमतीचा होता त्याच्यामध्ये त्या संचावर 10% त्याला नफा झालाय. मग आता मला सांगा, 4950 ही जर मूळ 100% किंमत मानली आपण, सॉरी ही 100% आपल्याला म्हणताय, मला सांगा 4950 ही जी किंमत आहे त्याच्यावर जर 10% नफा आलाय असं समजलं, त्याने सांगितलंच आहे आपल्याला की एकावर 10% नफा आहे. मग 4950 ला विकल्यामुळे 10% नफा झालाय, तर मग ही 110 किंमत मानू, कारण 10% नफा आहे म्हणून मूळ किंमत 100% असेल, माहित नाही किती पण 100% आहे. आणि ही जी 4950 आहे हिच्यावर 10% नफा मिळाला म्हणून मी 4950 ला 110% म्हणतो. तर 100% म्हणजे नेमकं किती, 100% जी किंमत आहे ती किती आहे, किती असेल मला नाही माहित, पण मी मांडणी करून घेतली. 4950 म्हणजे 110%, तर किती म्हणजे 100%. आता आपल्याला याची खरेदी किंमत काढायची एका संचाची, कोणत्या, ज्याच्यावर 10% नफा मिळाला त्याची. मग आता परत नेहमीप्रमाणे तिरकस गुणाकार, 4950 गुणिले हे तिरकस 100 भागिले हे 110 जशाचे खाली आणि बरोबर x. आता मी ते सगळं इथल्या इथं करून नाही दाखवणार, गुणाकारातले भागाकारात गेले, भागाकारातले गुणाकार ते समजून घ्या. डायरेक्ट असे तिरका गुणाकार केला तेव्हा ही मांडणी आहे. आणि आता हा 0 आणि हा 0 कटला या ठिकाणी. आता 11 ला 495 ला भाग द्यायचा. 11 1 11, 11 4 44, 49 होते, उरले किती, 5 उरले, झाले 55, 11 5 55. इथं काय खालचे सगळे कटले, वर 45 चा भाग बसला. आता 45 गुणिले 100 म्हणजे उत्तर काय आलं, 4500. 4500 हा 4500 रुपयाला संच त्याला खरेदी केला होता, तो विकताना त्याला 4950 ला विकला. याचा अर्थ काय, जो एक संच होता त्याची किंमत 4500 होती. कोणता संच, ज्याच्यावर त्याला 10% विकल्यानंतर 10% नफा मिळालाय, त्या संचाची मूळ किंमत 4500 आपण काढली. आता दुसऱ्या संचाची आपण किंमत काढून घेऊ. आता दुसरा संच ज्याच्यावर त्याला 10% नुकसान झाले, म्हणून 4950 ला जेव्हा त्याने विकलं तेव्हा त्याला 10% नुकसान झालं, म्हणून 4950 ही किंमत 90% आहे. बरोबर, 100% किंमत जी असेल तिच्यावर त्याला 10% नुकसान झालं म्हणून आपण 10 घेतलं, 100 मधून 10 वजा केले, 4950 म्हणजे 90%, तर 100% म्हणजे किती, बरोबर, हे x आहे किती. परत तिरका गुणाकार, 4950 गुणिले 100 भागिले 90, 0 कटला 0 कटला, परत 9 ला भाग द्यायचा. 9 5 9 5 45, ठीक आहे, उरले किती, 45 आणि 4 49, परत 45 उरले.
परत 4 गुणिले 45 झाले, 9 5 45, किती आले 55, 55 गुणिले 100 म्हणजे किती असतात 5500. म्हणजे एका संचाची किंमत 4500 आणि दुसऱ्या संचाची किंमत 5500. समजलं तुम्हाला? ज्याच्यामध्ये 10% नफा झाला विकल्यानंतर तो त्यानं 4500 रुपयाला घेतला होता आणि ज्याच्यामध्ये त्याला 10% नुकसान झालं तो त्यानं 5500 रुपयाला घेतला होता. त्यांनी आपल्याला विचारले एकूण व्यवहारात नफा अथवा तोटा किती झालाय. किमतीमध्ये जर विचारला असेल तर सरळ सरळ 5500 मधून 4500 गेले उरतात 1000 रुपये. किमतीमध्ये जर विचारलं तर 1000 रुपये काय झाले, तर 1000 रुपये काय झाले. समजा टोटल मारा ना तुम्ही, काय टोटल मारा, या दोघांची टोटल मारा. 4500 आणि 9500 किती झाले, 500 500 1000, 5 आणि 4 9, 9 आणि 10000 झाले. बरोबर. टोटल त्याची खरेदी किंमत आहे 4500 ला घेतला होता, 5500 ला घेतला होता. दोन्ही मिळून त्याने 10000 चे दोन संच खरेदी केले होते. विकताना त्याने 4950 ला दोन्ही पण विकले. म्हणजे काय 4950 अधिक 4950 याची जर बेरीज केली 0 5 आणि 5 10 0 हाताला 1 9 9 18 आणि 19 1 हाताला 1 4 आणि 4 8 आणि 9 9900 रुपये. जेव्हा त्याने ते दोन्ही संच 4950 ला विकले तेव्हा त्याचे टोटल त्याला मिळाले 9900 रुपये. त्याने घेतले होते 10000 ला, 9900 रुपये त्याला मिळाले. याचा अर्थ त्याला 100 रुपये तोटा झाला. व्यवहारात पूर्ण काय झाले, त्याला 100 रुपये तोटा झाला. जर पैशामध्ये विचारला असेल तर तुमचं उत्तर काय असेल, 100 रुपये या ठिकाणी त्याला तोटा झालाय. आता हेच जर तुम्हाला त्यांनी विचारलं की बाबा त्याला शेकडा, बघा शेकडा नफा किंवा तोटा सांगा. शेकडा म्हणजे काय, टक्क्यामध्ये सांगा. 100 रुपये तोटा झाला हे झालं पैशामध्ये. आता त्यांनी विचारले की तुम्ही ह्याच्यामध्ये सांगा, आम्हाला शेकड्यामध्ये सांगा की नफा झालाय का तोटा झालाय. आता 100 रुपये हा झाला त्याचा. आता मूळ किंमत काय आहे त्याची, समजा हे बघा 10000 रुपये त्याची टोटल किंमत होती. ठीक आहे, दोन्ही संचाची मिळून. जर 10000 म्हणजे 100% असतील, बघा 10000 ही त्याची मूळ किंमत होती 100%. तर जे काही त्याला 100 रुपये नुकसान झाले, किती झाले 100 रुपये नुकसान झाले, ते किती टक्के, 10000 हे मूळ 100% होते 10000 त्याचे. तर जे 100 रुपये आहे ते किती टक्के आहे. तर आता याचा तिरका गुणाकार करा. 100 गुणिले 100 भागिले 10000. 1 2 3 4, 1 2 3 4, किती उरला 1%. टक्क्यामध्ये जर विचारलं तर 1% काय झालाय, तोटा झालाय. कारण तोटा कसा झालाय तर आपण बघितलं चेक करून. 10000 या खरेदी किमतीचे टोटल मारला आपण, ते 10000 होती आणि 4950 न दोन टोटल मारले तर ती 9900 झाली. म्हणजे 100 रुपये त्याला कमी मिळाले. म्हणून या ठिकाणी तोटा एवढं कन्फर्म आपल्याला तेव्हाच कळालं होतं. मग आपण टक्क्यामध्ये काढला तर एक उत्तर आलं, 1 म्हणजे 1% तोटा. पैशामध्ये विचारलं तर 100 रुपये तोटा आणि टक्क्यामध्ये विचारलं तर 1% तोटा. अशा प्रकारे ह्या एकूण व्यवहारामध्ये खरेदी विक्रीच्या त्याला 1% तोटा किंवा 100 रुपये तोटा म्हणजे नुकसान झालेलं आहे. अशा प्रकारे फक्त एवढं जर तुम्हाला समजलं ना, 100च्या पटीत जर तुम्हाला उदाहरण मांडता आलं मित्रांनो, तर नफा तोटामध्ये तुमचं एकही उदाहरण चुकत नाही. 10000 म्हणजे 100%, तर 100 रुपये म्हणजे किती. फक्त कोणत्याही गणितात तुम्ही ह्या पद्धतीत मांडून बघा. मांडता जर आलं ना तुम्हाला तर तुम्ही सूत्र वापरू नका, काहीच करू नका, डोळे झाकून उदाहरण सोडवा. 100% तुमचं उदाहरण सुटलं. आता पुढचं उदाहरण बघा. बघा आता, एका विक्रेत्याने एक कपाट शेकडा 20% नफ्याने विकले. जर त्याने ते कपाट 25% नफ्याने विकले असते तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. तर त्या कपाटाची खरेदी किंमत सांगा. त्यांनी काय सांगितलं, 20% नफ्याने जर विकलं असतं, 20% नफ्याने ऑलरेडी त्याने विकले, पण तेच जर त्याला 25% नफ्याने विकलं असतं, बघा 20% नफ्याने विकलं, तेच जर 25% नफ्याने विकलं असतं तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. मला सांगा 25% आणि 20% ह्याचा जर मी फरक काढला, वजाबाकी केली तर 5% राहतात. बरोबर. म्हणजे काय 5% जेव्हा टक्क्यामध्ये बघितलं तर 5% जेव्हा जास्त मी विकणार आहे तेव्हा मला किती रुपये मिळणार आहे, 50 रुपये शिल्लक मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ समजला तुम्हाला की 5% वाढल्यामुळे 50 रुपये वाढले. बरोबर आहे.
5% वाढल्यामुळे 50 रुपये वाढले. मी असं म्हणू शकतो 5% म्हणजे 50 रुपये, कारण 5%च वाढले ना. 20 होते 25 झाले म्हणून 50 रुपये जास्त मिळाले असते. याचा अर्थ काय, 5% म्हणजे 50 रुपये, 5% म्हणजे 50 रुपये. तर त्यांनी खरेदी किंमत विचारली. खरेदी किंमत ही नेहमी 100% असते, म्हणून 100% म्हणजे काय वेगळं केलं मी, काहीच नाही. 5% मी फरक काढला मी 25% मधून 20% वजा केले, 5% उरले. आणि मला माहिती आहे की 5% वाढल्यामुळे 50 रुपये वाढले, म्हणजे याचा अर्थ 5% म्हणजे 50 रुपये, 5% म्हणजे 50 रुपये. तर मूळ खरेदी किंमत त्यांनी आपल्याला विचारली आणि खरेदी किंमत ही 100% असते, म्हणून 100% म्हणजे किती. आता नेहमीप्रमाणे तिरकस गुणाकार, 50 गुणिले 100 भागिले 5 बरोबर x, बरोबर. 5 एके 5, 0 हे 2 शून्य जशास तसे 1000 रुपये. किती, 1000 रुपये. खरेदी किंमत किती आहे, 1000 रुपये. ह्या कपाटाची खरेदी किंमत त्यांनी आपल्याला विचारली आणि त्याचं उत्तर आहे 1000 रुपये. 1000 रुपये ही झाली तुमची त्या कपाटाची खरेदी किंमत. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघा. 8वा नमुना. एक विक्रेता 11 वस्तू 10 रुपयांस खरेदी करतो व 10 वस्तू 11 रुपयांस विकतो, तर त्या व्यवहारात त्याला शेकडा नफा किती होतो. या ठिकाणी शेकडा नफा होणार आहे. 100% नफा आहे. नफा आहे का तोटा हे आपल्याला काढायची गरज नाही, त्याने ऑलरेडी सांगितलं शेकडा नफा किती होतो, म्हणजे या व्यवहारात नफा झालाय. आपण फक्त आता बघायचं विक्रेता काय करतोय, 11 वस्तू 10 रुपयाला विकतो. 11 वस्तू 10 रुपयाला विकतोय. समजा मी काय करतोय, 2 वस्तू 6 रुपयाला विकतोय. 2 वस्तू 6 रुपयाला विकतोय आणि मला जर एका वस्तूची किंमत काढायची झाली तर 2 वस्तू मी 6 रुपयाला विकल्या आणि त्यातली मला सेम किमतीला विकतोय. मला त्यातली सेपरेट एका वस्तूची किंमत काढायची असेल तर मी काय करतो, ज्या किमतीला त्या विकल्यात ना त्याला एकूण वस्तूने भागतो. बरोबर आहे, म्हणजे 2 वस्तू आहेत म्हणून मी एकूण 6 रुपयाला विकलं, त्याला 2 ने भागलं, तेव्हा मला कळालं की मी एक वस्तू 3 रुपयाला विकली आणि तेव्हा 2 वस्तूची किंमत 6 रुपये झाली. बरोबर. मग त्यांनी काय केले, 11 वस्तू 10 रुपयाला विकल्या, म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणू शकतो 10 भागिले जर 11 काढले तर मला एका वस्तूची खरेदी किंमत सापडणार आहे ना. बरोबर. 11 वस्तू 10 रुपयांस खरेदी केल्यामुळं 10 भागिले 11 जर केलं तर मला एका वस्तूची खरेदी किंमत मिळणार आहे. आता हे सॅम्पल साठी होतं, हे पुस्तक मी. आता नीट बघा. खरेदी किंमत बरोबर जे 10 रुपयाला विकले आणि एकूण वस्तू 11, ही झाला आपली खरेदी किंमत. असं म्हणू आपण. याचा भागाकार करायचा नाही, पॉइंट मध्ये येते, याला असंच ठेवू. विक्री किंमत काढायची आपल्याला. विक्री किमतीमध्ये त्यांनी काय सांगितलं की 10 वस्तू 11 रुपयांस विकतो. 10 वस्तू 11 रुपयांस. किती रुपयाला विकल्या, 11. 11 वर घेतले मी, त्याला भागिले एकूण वस्तू किती आहे, 10 वस्तू, त्याला भागिले 10 केले. समजलं. खरेदी किंमत 10 भागिले 11 कसं आलं आणि विक्री किंमत 11 भागिले 10 कसं आलं. एकूण जी विक्री किंमत असते त्याला एकूण वस्तूने भागलं तर आपल्याला एका वस्तूची किंमत मिळते. म्हणून आपण काय केलं, या ठिकाणी एकूण 10 वस्तू होत्या, एकूण 10 रुपयाला विकल्या होत्या, 11 वस्तू होत्या म्हणून भागाकारात 11 आले. या ठिकाणी एकूण 11 रुपयास विकले आणि एकूण 10 वस्तू विकल्या म्हणून भागाकारात 10 घेतलं. या झाली आपली खरेदी किंमत 10/11 आणि विक्री किंमत झाली 11/10. इथपर्यंत क्लिअर आहे. आता या व्यवहारात त्याला एकूण शेकडा नफा किती होतो ते विचारले आपण. या व्यवहारामध्ये एकूण त्याला शेकडा नफा किती होतो. आता मित्रांनो बघा, शेकडा नफा ह्याचं काय करू आपण, बघा. जेव्हा आपण खरेदी किंमत आणि विक्री किंमत, समजा माझी खरेदी किंमत आहे 100 रुपये, मी हा पेन 100 रुपयाला घेतलाय, तो मी 120 रुपयाला विकलाय. हा पेन मी 100 रुपयाला खरेदी केला, 120 ला विकला. आता विक्री किमतीमधनं जर मी खरेदी किंमत म्हणजे 100 वजा केली, विकलेल्या किमतीतून खरेदी किंमत वजा केली, जे काही मिळतं तो काय असतो, आपला नफा असतो. बरोबर. विकलेल्या किमतीतून घेतलेली किंमत, खरेदी केलेली किंमत वजा केल्यानंतर जे मिळतं ते नफा असतो. आता या ठिकाणी विक्री किंमत आहे 11/10, घेतलेली किंमत काय 10/11. तर मी जर विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा केली तर त्याचं जे काही उत्तर येणार आहे ते माझा नफा असणार आहे. बरोबर आहे. पण तो नफा कशात असणार आहे, पैशात असणार आहे. तो मला नंतर शेकड्यामध्ये किंवा टक्क्यामध्ये रूपांतर करायचं.
आता मी काय करणार, विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करून माझा मी नफा पाहणार किती आहे. आता बघा विक्री किंमत काय 11/10 वजा 10/11 समजलं. हे झालं माझं. आता याचं जे काय उत्तर येणार आहे ते काय असणार आहे, माझा नफा असणार आहे बरोबर. आता मी काय करतो, या दोघांचा लसावी शरद सरांनी तुम्हाला शिकवला असेल. लसावी म्हणजे जे भागाकारातल्या दोन संख्या आहेत त्या दोनही संख्येने एक अशी संख्या आपल्याला निवडायची असते की या दोनही संख्येने त्या संख्येला भाग गेला पाहिजे आणि ती सगळ्यात लहानात लहान संख्या असली पाहिजे. आता मला सांगा 10चा पाढा तुम्ही म्हणत राहा, 10 1 10, 10 2 20, 10 3 30 आणि प्रत्येक वेळा म्हणत पाहत राहा की 11 ने त्या संख्येला भाग जातो. 20 ला जातो नाही जात, 30 ला जातो नाही जात, 40 50 60 70 80 90 100 ला पण 11 ने भाग जात नाही. पण जर 110 घेतले तर 110 भागिले 11 करून 11 1 11 10 चा भाग बसतो म्हणजे 100% 110 या संख्येला 11 ने भाग जातो. म्हणजे लहानात लहान संख्या कोणती तीच आहे. सुरुवातीपासून आपण वाढत गेलो, जिथं आपल्याला 11 या दोन्ही संख्येने भाग जाईल अशी संख्या मिळाली तिथं आपण थांबलो. आपल्याला संख्या मिळाली 110. आता ह्याचा झाला लसावी 110, पुसून टाकतो. ह्याचा लसावी आला 110. मी इथे लिहितो 110 लसावी 110 तसा घ्यायचा. आता काय करायचं, 10 ने 110 ला भागायचा आणि भाग कितीचा बसतो बघायचा. 10 ने 110 ला भागितल्यानंतर 11 चा भाग बसतो बरोबर. 10 10 100 आणि 10 11 110. आता जो भाग आलाय 11 चा भाग आलाय बरोबर, 11 चा भाग बसला. ह्या 11 ने काय करायचं असते, त्याच्या वरच्या अंशाला गुणायचं असते. 11 गुणिले 11 उत्तर काय आलं 121. 11 चा पाढा बघा तुम्ही, 11 चा वर्ग 121, 11 गुणिले 11 121. परत 11 ना आता या 110 ला भागायचं, कितीचा भाग बसतो 10 चा. म्हणून आता जो 10 चा भाग आलाय त्या 10 च्या भागानं वरच्या अंशाला 10 ला गुणायचं. 10 10 100. काय आलं आता 121 गुणिले 100 भागिले 110. कसं आलं समजलं. 110 काय आहे, लसावी आहे. लसावी कसा काढला, त्या खालच्या दोन्ही संख्येनं भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणून 110 आली. त्यानंतर 121 कसे आले, तर ह्या 10 न जेव्हा 110 ला भागलो तेव्हा कितीचा भाग बसला 11 चा आणि त्याच 11 च्या भागानं वरच्या संख्येला गुणायचं असतं. परत 121 आले. त्यानंतर 11 ने 110 ला भागलं तेव्हा 10 चा भाग बसला आणि 10 न वरच्या 10 ला गुणलं तेव्हा 100 आले. हे झालं आपलं समीकरण एवढं तयार. आता 121 मधून 100 गेलं तर किती राहतात, 21 राहतात. 21 भागिले 110 हा झाला माझा नफा. काय झालाय नफा. आता मी ह्याला पॉइंट मध्ये कन्वर्ट करणार नाही. 21 भागिले 110 हा माझा निव्वळ नफा झाला. तो झालाय माझा पैशामध्ये, रुपयामध्ये. ठीक आहे, पैशामध्ये हा नफा झालाय. आता मला ह्याला शेकडा म्हणजे टक्क्यामध्ये रूपांतरित करायचं. मी तोवर आता हे सगळं पुसून टाकतो. तर हे पुसल्यानंतर बघा कसं टक्क्यामध्ये रूपांतर करायचं. इथपर्यंत समजलं. 21/110 हे आपलं नफा आलाय पैशामध्ये. 21/110 हा आपला नफा पैशामध्ये आलाय. 21/110 हा झाला पैशामध्ये नफा. आता मित्रांनो 21/110 हा आपला नफा आलाय. बघा 21/110 हा आपला नफा झाला. आता आपण जो नफा असतो किंवा टक्क्यामध्ये काढायचा असतो तो आपण खरेदी किमतीवर काढतो. आपली खरेदी किंमत काय होते मी तुम्हाला सांगितलं. आपण 10 रुपयाच्या वस्तू विकल्या त्याला भागिले एकूण वस्तू 11 ही आपली खरेदी किंमत होती. अगोदर सांगितलं की खरेदी किंमत काय होती 10/11. आता जो नफा मिळालाय तो खरेदी किमतीवर मिळालाय. ठीक आहे, हा 21/110 हा नफा खरेदी किमतीवर मिळालाय. म्हणून मी काय म्हणला, खरेदी किमतीच्या म्हणजे गुणाकाराचं चिन्ह किती. बघा किती म्हणजे x आणि टक्के म्हणजे 100 बरोबर 21/110. म्हणजे काय, खरेदी किंमत 10/11 च्या किती म्हणजे गुणाकार, किती म्हणजे 11 च्या म्हणजे गुणाकार, किती म्हणजे x चं चिन्ह, x माहित नाही मला, किती टक्के म्हणजे 21/110. खरेदी किमतीच्या किती टक्के 21/110 असतात. समजा थोडक्यात जर सांगायचं तर खालचं छेदबिंदू त्या सोडून 10 रुपयाचे किती टक्के म्हणजे 21 रुपये. त्याचप्रमाणे 10/11 ही खरेदी किंमत आहे आपली, त्याच्या किती टक्के म्हणजे 21/10. 21/10 ही पैशामध्ये आहे पण ती आपल्याला टक्क्यामध्ये काढायची म्हणून ह्या मांडणीत आपण त्याला बसवली.
10/11च्या किती टक्के म्हणजे 21/110. आता फक्त फिरवा फिरवी तुम्हाला व्यवस्थित जमली पाहिजे. जे इकडं भागाकारात आहेत ते सगळे तिकडे जाऊन गुणाकारात घालायचे. म्हणजे कसं डायरेक्ट असं समजा 21/110 हे जशास तसे लिहा तुम्ही, जशास तसे इकडे लिहिलेले हे. ठीक आहे. आता हा 11 भागाकारात इकडे येऊन काय होणार गुणाकारात जाणार. हा 100 भागाकारात इकडे फिरून काय होणार गुणाकारात येणार. हे जशास तसं. आणि वरचे 10 हे गुणाकारात आहेत, खाली येऊन भागाकारात येणार. फक्त ह्यांच्यामध्ये चिन्ह गुणाकाराचं जशास तसं येणार. आता हा 0 कटला, हा 0 कटला, हे 11 आणि हे 11 सुद्धा कटले. राहिला 1. 21 गुणिले 1 21 1 21. तुमचा जो नफा आलाय टक्क्यामध्ये तो किती आहे 21% नफा आहे. पैशामध्ये जर विचारलं असतं तर 21/110 हा तुमचा पैशामधला नफा, आणि टक्क्यामध्ये विचारलं तर 21% तुमचा नफा झालेला आहे. किचकट उदाहरण वाटते, लेंदी वाटते, पण नीट बघायचं की 11 वस्तू 10 रुपयांस विकतो. म्हणजे एक वस्तू जर आपल्याला काढायची झाली तर आपण असं काढतो. म्हणून खरेदी किंमत 10/11 आपण तयार केली. त्यानंतर विक्री किंमत 10 वस्तू 11 रुपयांस विकतो, म्हणून एकूण 10 वस्तू आहेत, म्हणून 10 वस्तू भागाकारात गेले, 11 रुपये वर राहिले, म्हणजे 11/10 आलं विक्री किंमत. मी त्या दोघांचा फरक काढला, विक्री किंमत आणि खरेदी किंमतीचा फरक म्हणजे आपला नफा असतो. नफा आला 21/110. आता 21/110 हा पैशामध्ये रुपयामध्ये नफा आला होता, त्याला मला टक्क्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. टक्क्यामध्ये कन्वर्ट करताना कधी पण खरेदी किमतीवर नफा येत असतो, विक्री किमतीवर कधीच नफा मिळत नसतो. उदाहरणार्थ बघा, तुम्ही एखादी वस्तू मी 100 रुपयाला घेतली आणि ती 120 ला विकली. जे 20 रुपये मिळाले ते मला 120 किमतीवर मिळाले का 100 किमतीवर वाढवून मिळाले? 100 या किमतीवर वाढवून मिळाले. 100 ही खरेदी किंमत होती. म्हणून जी काही आपली खरेदी किंमत आहे 10/11 ही आपली खरेदी किंमत आहे. ह्याच्यावर नफा 21/110 मिळाला आपल्याला. म्हणून खरेदी किमतीच्या किती टक्के टक्क्यामध्ये काढायचं, म्हणून इथं मी किती म्हणलं, किती टक्के म्हणजे 100 बरोबर 21/110. गुणाकारातले भागाकारात गेले, भागाकारातले गुणाकारात आले, काटाकाटी झाली, आणि काटाकाटी होऊन जे उरलं तो आपला x ची किंमत आली. x ची किंमत म्हणजे आपला तो टक्क्यामधला नफा आहे. 21% हा आपला या ठिकाणी व्यवहारात झालेला नफा आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघू पुढचा नमुना. नमुना नंबर 9 नंबरचा काय नमुना सांगतोय, 20 आंबे विकल्याने 5 आंब्याच्या विक्री किमती एवढा तोटा होतो, तर शेकडा तोटा किती? आता जेव्हा मी 20 आंबे विकतो तेव्हा मला 5 आंब्या एवढा तोटा होतो. आता जसं आपण गणितामध्ये आपल्याला विक्री किंमत माहिती आहे का या आंब्याची? नाही. खरेदी किंमत माहिती आहे का? नाही. म्हणून असं समजा की एका आंब्याची, समजा हे जे 20 आंबे होते त्यापैकी एका आंब्याची खरेदी किंमत आपण 1 रुपया मानू. 1 रुपया म्हणजे एक आंबा मी 1 रुपयाला घेतलाय, तर 20 आंबे मी किती रुपयाला घेतले? 20 आंबे मी 20 रुपयाला घेतले. बरोबर. आता वीस आंबे, आणि हा जो 5 आंब्याचा नुकसान आहे, हे किती आंबे आहेत? नुकसान 5 आंब्याचा तोटा होणार आहे. म्हणून 5 गुणिले किंमत किती एक आंब्याची? 1 रुपया. 5 आंब्याचे किती रुपये झाले? 5 रुपये. 5 रुपये काय आहे? तोटा आहे. आणि ही काय आहे? खरेदी किंमत, सॉरी ही विक्री किंमत आहे. जी 20 आंबे मी विकले ते विक्री किंमत किती आहे? 20 रुपये. 20 आंबे विकले ना मी, 1 रुपये खरेदी किंमत होती असं समजले मी असं समजले की मी घेताना एक आंबा 1 रुपयाला घेतला होता आणि मी विकताना 20 आंबे विकले, तर 20 आंब्याचे मला 20 रुपये मिळाले. बरोबर. कारण मी आंबे ज्या किमतीला घेतले त्या 1 रुपयाला एक आंबा घेतला होता. मला माहित नाही मी किती आंबे घेतले, मी आंबे किती घेतले हे मला माहित नाही, पण 1 रुपयाला एक आंबा घेतला असं मी मानले. आणि विकले किती मी आंबे? 20. जेव्हा मी 20 आंबे विकतो तेव्हा 1 रुपयाला मला किती रुपये मिळाले? 20. म्हणजे 20 आंब्याची विक्री किंमत किती झाली? 20 रुपये. आणि माझा तोटा 5 आंबे एवढा आहे. 5 आंबे एवढा माझा तोटा आहे. तर 5 जर 5 आंब्याला मी 1 न गुणलं, कारण एका आंब्याची किंमत 1 रुपया, 5 आंब्याची 5 रुपये. 5 रुपये माझा तोटा आहे, 20 रुपये माझी विक्री किंमत आहे. आता मला काढायची खरेदी किंमत, म्हणजे मी एकूण आंबे किती घेतले होते आणि त्याची खरेदी किंमत किती होती, मी तात्पुरती 1 मानली होती. आता बघा, विकलेली किंमत जी असते
ती विकलेली किंमत अधिक तोटा बरोबर खरेदी किंमत असते. खरेदी किंमत असते. आता विक्री किती आपली 20 रुपये. किती आंबे विकले 20. किती रुपयाने विकले 1 रुपया. म्हणून विक्री किंमत 20 आणि तोटा किती 5. विक्री किंमत अधिक तोटा बरोबर खरेदी किंमत झाली 25 रुपये. आता कसं हे कसं केलं बघा. हे डस्टर आहे. हे डस्टर मी घेतलं होतं 20 रुपयाला. डस्टर मी घेतलं 20 रुपयाला. विकताना विकलं मी 15 रुपयाला. 15 रुपये काय झाली त्याची विक्री किंमत. नुकसान किती आहे 5 रुपये. म्हणजे विक्री किंमत 15 रुपये अधिक नुकसान 5 रुपये बरोबर 20 रुपये. 20 रुपये काय याची खरेदी किंमत. तसंच या आंब्याची 20 आंब्याची विक्री किंमत आहे 20 रुपये. म्हणून विक्री किंमत आणि झालेला तोटा अधिक 5 रुपये. 20 + 5 बरोबर 25. 25 काय झाले मग खरेदी किंमत. डस्टरच्या उदाहरणावरून समजलं खरेदी किंमत कशी काढली. आता 25 रुपये त्याची खरेदी किंमत आहे. त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की बाबा 5 आंब्याच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. 5 आंब्याच्या विक्री किमती 5 रुपये एवढा तोटा झाला. तोटा 5 रुपये. खरेदी किंमत आपल्याकडे तयार आहे. तर आपल्याला शेकडा तोटा काढता येतो. कसा बघा आता. शेकडा तोटा कसा बघा आता. आपल्याकडं काय काय तयार आहे. आपल्याकडं खरेदी किंमत तयार आहे. खरेदी किंमत आपण काढून घेतली. खरेदी किंमत आपली 25 रुपये आहे आणि आपल्याकडे तोटा जो आहे तो पैशामध्ये किती आहे 5 रुपये. आता जर खरेदी किंमत नेहमी 100% असते म्हणजे काय 25 रुपये ही जर रक्कम 100% असेल तर 5 रुपये ही रक्कम किती आहे. 25 रुपये ही रक्कम जर 100% असेल तर 5 रुपये किती आहे गुणाकार नेहमीप्रमाणे तिरकस गुणाकार केल्यानंतर 5 गुणिले 100 5 गुणिले 100 भागिले ही 25 भागाकारात आणि x इकडं बरोबर आहे. 5 एके 5 5 5 25 परत 5 एके 5 5 गुणिले 10 0 0 म्हणजे काय 20% काय झालाय तोटा झालेला आहे. 20 आंबे विकल्याने 5 आंब्याच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. तर तो शेकडामध्ये किती तर शेकड्यामध्ये तो 20% आहे आणि किमतीमध्ये तो 5 रुपये आहे. कसं काढलं तर मी काय केलं 20 आंबे मला माहित नाही माझ्याकडे किती आंबे होते. मी एक आंबा 1 रुपयाला खरेदी केला असं मानलं. त्यानंतर 20 आंबे विकले तेव्हा मला 20 रुपये मिळाले. म्हणजे मला तात्पुरती माझी खरेदी किंमत विक्री किंमत मिळाली. आता विक्री किंमत जेव्हा मला मिळाली तोटा पण मिळाला मला कारण 1 रुपया मानलं होतं मी. 5 आंब्याचं नुकसान म्हणजे 5 रुपये नुकसान. मग विक्री किंमत अधिक तोटा बरोबर माझी मला खरेदी किंमत मिळाली. आणि खरेदी किंमत जेव्हा मला मिळाली आणि तोटा पण मला मिळाला तेव्हा मी काय केलं खरेदी किंमत म्हणजे 100% तर जो तोटा आहे 5 रुपये तो किती टक्के तर जो तोटा आहे तो 20% निघाला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 20% तोटा. शेकडा तोटा किती तर 20%. अशा प्रकारे उदाहरण संपते. आता पुढचं उदाहरण बघा मित्रांनो 10 नंबरचा नमुना. एका कपाटाची छापील किंमत 2800 रुपये आहे. एक विक्रेता छापील किमतीवर शेकडा 20% सूट देऊनही 12% नफा मिळवतो. तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती. एखाद्या शॉपमध्ये दुकानात तुम्ही जाता. दुकानामध्ये एखादे शर्ट आहे 2000 रुपये किमतीचं. ठीक आहे त्याच्यावर किंमत लिहिलेली 2000. दुकानदार काय म्हणतो त्याच्यावर 20% डिस्काउंट आहे. 2000 शर्ट आहे त्याच्यावर 20% डिस्काउंट करून मी तुम्हाला मिळेल म्हणजे काय ते 1800 रुपयाला वगैरे काय ते मिळेल नंतर डिस्काउंट केल्यानंतर. आता 2000 रुपये त्याने किंमत ठेवलेली आहे त्या शर्टाची. त्याच्यावर तो 20% डिस्काउंट देतोय आणि डिस्काउंट दिल्यानंतर आपल्या मनात प्रश्न येतो की ह्याला किती नफा मिळत असेल. म्हणून माझ्यासारखं एखादं जाऊन त्याला विचारतं का 2000 रुपये तुम्ही त्या शर्टाची किंमत ठेवली त्याच्यावर तुम्ही 20% डिस्काउंट देताय तुम्हाला किती नफा मिळतो. मग तो बोलता बोलून गेला की मला 12% नफा मिळतो. त्या शर्टावर मला 12% नफा मिळते. मग माझ्या डोक्यात आलं की 2000 रुपये किमतीचं शर्ट आहे त्याच्यावर 20% तो आपल्याला डिस्काउंट देतोय. डिस्काउंट देऊन सुद्धा त्याला 12% प्रॉफिट मिळतोय. तर त्यानं नक्की ते कितीला खरेदी केलं होतं. त्यानं नक्की ते किती रुपयाला खरेदी केलं असेल. मग हे माझ्या डोक्यात प्रश्न आला. मग हा प्रश्न म्हणजेच थोडक्यात हे म्हणजेच हे. एका कपाटाची छापील किंमत 2800 रुपये दुकानदारानं ठेवलेली आहे. त्याच्यावर तो 20% डिस्काउंट देतोय आणि त्याला 12% नफा मिळतोय. आणि मग आता आपल्याला त्याची काढायची खरेदी किंमत. त्यानं नक्की किती रुपयाला ते कपाट घेतलं असेल. आता मित्रांनो
मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की एक अर्ध्या ठिकाणी आपल्याला सूत्र वापरावं लागेल. आता या ठिकाणी सूत्र वापरायचं, या ठिकाणी पुस्तकामध्ये या गणित सोडवत असताना तिथे लिहून ठेवा सूत्र वापरावं लागेल म्हणून, कारण मी बघितलं 2-3 पद्धतीने हे काय सुटत नाही सूत्राशिवाय. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो सूत्र कसं आहे, खरेदी किंमत काढायचं. बघा, खरेदी किंमत काढायचं सूत्र आहे खरेदी किंमत बरोबर छापील किंमत कंसात 100 मायनस सूट भागिले 100 अधिक शेकडा नफा. हे आहे सूत्र मित्रांनो या गणिताचं. खरेदी किंमत बरोबर छापील किंमत कंसात 100 वजा सूट भागिले 100 अधिक शेकडा नफा. आता हे गणित बघा कसं सोडवायचं. छापील किंमत किती आहे आपली 2800 रुपये. किमती मांडून घ्या जशा त्याच्या सूत्रामध्ये 2800 रुपये घेतली. कंसामध्ये 100 जशाच तशी ती सूत्राचा भाग आहे. 100 कुठून आले विचारायचं नाही, सूत्राचा भाग. वजा सूट, सूट किती दिलेली 20%, म्हणून वजा 20 भागिले 100 जशाच तसे हा पण 100 सूत्राचा भाग आहे, अधिक शेकडा नफा किती आहे, त्याला किती नफा मिळते 12%. 12% ही झाली सूत्राची मांडणी. 2800 कंसात 100 मायनस 20 भागिले 100 अधिक 12. आता सोडवा. 2800 जशाच तसे राहतील, कंस सोडून घ्या पहिला. 2800 जशाच तसे 100 मधून 20 गेले किती राहतात, गुणाकार असते, कंस म्हणजे गुणाकार, कंस काढला. आता 100 मधून 20 गेले राहिले 80 भागिले 100 प्लस 12 किती झाले 112. आता याचा तुम्ही भागाकार करा. समजा 7 ने जर भागलं 7 चोक 28, इथं 7 एक 7, 7 आणि 4 11, 4 लिहिले इथं 7 7 सक 42. वर 4 चा भाग खाली 16 चा भाग, परत वरच्या 4 ला खाली भागले 4 1 4, 4 1 चोक 16. खाली किती राहिले 4 राहिले. वरची किंमत संपली, आता फक्त खाली 4 आणि वर सॉरी हे वर 400 आहे, ते 2 शून्य आपण लिहायचे राहिले. ठीक आहे. आता खाली 16 राहिलेले आणि वर 400. ठीक आहे, वर 400 खाली 16. आता इथे 16 1 16, 16 पंचे 80. खालच्या किमती संपल्या, वर 400 आणि हे 5. आता 400 गुणिले 5 किती झाले 2000 रुपये. तर त्या कपाटाची किंमत, तो कपाट त्या माणसानं 2000 रुपयाला विकत आणलं होतं आणि त्याला 2800 रुपये त्याचे टॅग लावला किमतीचा. त्याच्यावर तो 20% डिस्काउंट देतोय आणि डिस्काउंट दिल्यानंतर सुद्धा 12% नफा मिळवतोय. आणि का एवढं सगळं करतोय तो, कारण त्यानं फक्त ते 2000 आणलं होतं. जर त्याला 20% लोकांना खुश करण्यासाठी द्यायचं असेल तर तो देतोय, त्याचा तो 12% नफा तो मिळवतोय. अशा प्रकारे हे उदाहरण संपलं. आता पुढचा नमुना बघू. बघा, नमुना 11 आणि शेवटचा नमुना आहे आपला. दोन वस्तूची खरेदी किंमत समान असून तिच्या विक्री किमतीतील फरक 126 रुपये. काय आहे, विक्री किमतीतील फरक 126 रुपये आहे. जर त्यांच्या नफ्यातील फरक 18% असेल, विक्री किमतीतील फरक 126, नफ्यातील फरक 18%, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. दोन वस्तूची खरेदी किंमत सारखीच आहे, आपल्याला सारखीच आहे. समजा ह्या 2 मार्कर पेन आहेत, ह्या दोन्ही पण सारख्याच आहे. ही 20 रुपयाला घेतली, ही 20 रुपयाला घेतली, दोन्ही पण सारखी किमतीला घेतले. पण जेव्हा मी विकतो तेव्हा एक काय करतो, मी 20 ला घेतली होती, मी 22 ला विकतो, आणि ही आहे ती 18 ला विकतो. आता दोन्ही मधला फरक किती झाला, विक्री किमतीतला 4 रुपये फरक झाला. 18 आणि 4 22. मग अशा प्रकारे त्यांनी आपल्याला विक्रीतील फरक दिलाय आणि नफ्यामध्ये टक्क्यातील फरक दिलाय 18%. जे काय प्रॉफिट झालंय त्याच्यामधला, आता याच्यावर 2 रुपये नफा झालाय, म्हणजे साहजिक आहे 2% नफा झालाय, याच्यामध्ये 2% नुकसान झाले. 2% वजा केलं तर इथे 0% होतो, पण ऍक्च्युअली या ठिकाणी 18% हा फरक आहे नफ्यातील. आता त्या वस्तूची जी खरेदी किंमत आहे, आता या दोन्ही मार्करची जी 20 रुपये किंमत आहे ती आपल्याला काढायची. कशी काढायची ते बघा. आता हे एक गणित आहे की जे तुम्ही सूत्रांना सोडवायचे. फक्त 2 उदाहरणे, ह्याच्या आधीच एक आणि हे. ह्याचं सूत्र काय सांगतंय आपल्याला, ह्याचं सूत्र सांगतंय खरेदी किंमत बरोबर विक्री किमतीतील फरक, विक्री किमतीतील फरक भागिले नफ्यातील फरक, शेकडा नफ्यातील फरक गुणिले
100 हे याचं सूत्र आहे. खरेदी किंमत बरोबर विक्री किमतीतील फरक भागिले शेकडा नफ्यातील फरक गुणिले 100 हे याचं सूत्र आहे. आता या सूत्रामध्ये जशाच तशी किमती टाका. विक्री किमतीतील फरक किती 126 रुपये. शेकडा नफ्यातील फरक आयता दिलेला आहे 18%. वेगळं काय काढायचं का नाही. जशी गुणिले 100 जशाच तसं लिहिलं. आता 18 डायरेक्ट 26 ला भाग जातो का बघायचं. 18 चा पाडा जर येत असेल तर 18 पंचे 90 असतात. 18 7 26 असे म्हणजे 18 न 126 ला जेव्हा भागलं तेव्हा 7 चा भाग बसतो. 18 च्या पाड्यात 7व्या नंबरला 126 येतात. आता 7 गुणिले 100 बरोबर 700. म्हणजे ही दोन्ही वस्तू आहेत त्याची खरेदी किंमत किती प्रत्येकी 700 रुपये. एका वस्तूची 700 दुसऱ्या वस्तूची पण 700 कारण दोन्हीच्या किमती समान आहेत. तर अशा प्रकारे ही जी किंमत आली 700 रुपये ही आपण दोन्ही किमतीतील फरक घेतला नफ्यातील पण फरक घेतला आणि विक्री किमतीतील फरक घेतला म्हणून ऍक्च्युअली ही जी किंमत आली 700 रुपये ही काय आहे दोन्ही किमतीची मिळून आली. आता एका किमतीची काढायची असेल तर दोन किमतीची 700 रुपये म्हणजे एक किंमत एक वस्तू केवढी झाली 350. 350 ला एक याप्रमाणे 350 गुणिले दोन वस्तू किती झाले 700 रुपये. जी 700 रुपये आली ती दोन वस्तूची मिळून एकत्रित किंमत आली. कारण वर बघितलं नव्हतं आपण दोनही वस्तूंचे मिळून विक्री किंमतीतील फरक घेतोय आणि दोन्ही वस्तूच्या मिळून नफ्यातील फरक घेतोय म्हणून जे उत्तर येणार आहे दोन्ही वस्तू मिळून येणार आहे. तर समान असल्यामुळं भागिले 2 केले की ऑटोमॅटिक हिची 350 हिची 350. तर तुम्हाला जर एका वस्तूची विचारली ना तर एका वस्तूची खरेदी किंमत किती तर एका वस्तूची 350 आणि दोन्ही वस्तूची खरेदी किंमत मिळून 700 होती. अशा प्रकारे या ठिकाणी आपण नफा तोटा हे चॅप्टर संपवते. ह्याच्यामध्ये काय अडचण असेल तर मला विचारा.